तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन बघायचं आपल्याला. कॉमन कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन. आता याला कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन का म्हणतो आपण, ते आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट वरूनच लक्षात येईल. का जे इनपुट जे आपण अप्लाय करतो ते कशाच्या मध्ये असतं, बेस आणि एमिटरच्या मध्ये. म्हणजे आउटपुट घेतो आपण याच्यातून ते कशाच्या मध्ये असतं, कलेक्टर आणि एमिटर. तर इनपुट आणि आउटपुट मध्ये कॉमन काय येतंय, एमिटर येतोय ना. इनपुट देताना आणि आउटपुट घेताना कॉमन आपला येतो एमिटर, म्हणून हा काय झाला, कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन. कळलं कॉमन एमिटर का म्हणतो आपण त्याला, कारण इनपुट आणि आउटपुट मध्ये एमिटर कॉमन येतो, त्यामुळं त्याला कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन म्हटलं जातं. आता त्यानंतर आपल्याला बघायचंय त्याची सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम मध्ये सर्किट डायग्राम काढू आपण. रेजिस्टन्स ऑफ बेस काढलं, त्यानंतर खाली एमिटर वरती कलेक्टर, इकडे रेजिस्टन्स ऑफ कलेक्टर, बॅटरी मायनस प्लस. झालं. आता हे बेस, एमिटर आणि कलेक्टर. तर इनपुट ह्यानंतर ही झाली आता सर्किट डायग्राम. याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय, एमिटर कॉमन दिसतोय ना, बेस आणि कलेक्टरच्या मिडलला एमिटर. त्यानंतर आपला पॉइंट येतो इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स राहतात, तर बघायचे त्यामधली पहिली कोणती आहे, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये आपला एक ग्राफ वरून समजू आपण त्याला. हा ग्राफ कशाचा असतो इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, व्हीबीई आणि इनपुट करंटचा असतो म्हणजे आयबी. व्हीबीई आणि आयबी चा ग्राफ काढल्यानंतर आपल्याला कोणता ग्राफ कॅरेक्टरिस्टिक्स भेटतं, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. आणि ह्यामध्ये कॉन्स्टंट काय ठेवावं लागतं, व्होल्टेज कॉन्स्टंट म्हणजे व्हीसीई ठेवावं लागतं कॉन्स्टंट. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्सचा ग्राफ कशाने बनतो, व्हीबीई आणि आयबी मध्ये ग्राफ काढला जातो, एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला. आणि कॉन्स्टंट काय ठेवतो आपण, व्हीसीई कॉन्स्टंट ठेवतो. तर याचा ग्राफ काढू आपण पहिले. वाय ऍक्सिसला घेतलं आपण आय बी, इकडे घेतलं व्हीबीई. आणि ग्राफ असा बनतो, व्हीसीई 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 काय ठेवतोय आपण, कॉन्स्टंट. इथे 8 वोल्टला कॉन्स्टंट केलं, इथे 12 वोल्टला कॉन्स्टंट केलं. आणि हे जे आय बी आहे, आय बी ला पण आपण काय समजा डेल्टा आय बी ची एक रेंज घेतली. आणि एक डेल्टा व्हीबी ची रेंज घेतली. तर हे झालं इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. आता इनपुट रेजिस्टन्स. इनपुट रेजिस्टन्स कशाने दिला जातो, इनपुट रेजिस्टन्स. इनपुट रेजिस्टन्स जो असतो इज गिवन ॲज अँड कॅल्क्युलेटेड फ्रॉम इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. इनपुट रेजिस्टन्स जो आहे आपण तो कशावरून भेटतो आपल्याला, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्सच्या ग्राफवरून. समजा आर इनपुट रेजिस्टन्स घेतला आपण, डेल्टा व्ही बीई अपॉन डेल्टा आय बी. काय घेतला, हा डिफरन्स एक्स ऍक्सिसचा डेल्टा व्हीबीई आणि डेल्टा आय बी, डेल्टा व्हीबीई आणि डेल्टा आय बी. आणि कॉन्स्टंट काय ठेवतोय आपण, व्हीसीई ला काय करतोय, कॉन्स्टंट.
हा झाला इनपुट रेझिस्टन्स. त्यानंतर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स बघितले आपण. त्यानंतर आता आहे आपल्याकडं आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये ग्राफ कशाचा राहतो? आउटपुट व्होल्टेज म्हणजे VCE आणि आउटपुट करंट IC. ह्यामधला ग्राफ एक्स ऍक्सिसला आणि वाय ऍक्सिसला, आणि कॉन्स्टंट काय ठेवतो आपण? IB. इनपुट करंट जास्त IB ते कॉन्स्टंट ठेवतो. जेव्हा आपण कॉन्स्टंट ठेवतो, काय ठेवतोय? IB कॉन्स्टंट ठेवतोय ना, तर यामधला ग्राफ कसा काढू शकतो आपण? ग्राफ तर एक्स ऍक्सिसला घेतला आपण VCE, वाय ऍक्सिसला घेतलं IC, आणि इथं काय घेतलं? IB 20 मायक्रो एम्पियर हे कॉन्स्टंट केलं. इथं IB ची व्हॅल्यू काय आहे? 40 मायक्रो एम्पियर. इथं किती आहे? 60 मायक्रो एम्पियर. आणि इथं किती? 80 मायक्रो एम्पियर. इथं कॉन्स्टंट काय केलं आपण? IB कॉन्स्टंट केलं. VCE एक्स ऍक्सिसला आणि IC वाय ऍक्सिसला. हा कोणता रिजन आहे? हा रिजन आहे कट ऑफ रिजन. कट ऑफ रिजन. त्यानंतर हा रिजन आहे सॅच्युरेशन रिजन. सॅच्युरेशन रिजन. आणि हा जो रिजन आहे तो आहे ऍक्टिव्ह रिजन. त्यानंतर आता याच्यावरून काय? इनपुट जेव्हा आपण कोणतं कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं होतं आता? इनपुट कॅरेक्टरिस्टिक्सला आपण काय बघितलं होतं? इनपुट रेझिस्टन्स. आता आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आपल्याला काय बघायचं आहे आता? आउटपुट रेझिस्टन्स. इनपुट रेझिस्टन्स आपण त्या ग्राफवरनं कॅल्क्युलेट केलं तर आउटपुट रेझिस्टन्स. आउटपुट रेझिस्टन्स. आउटपुट रेझिस्टन्स कशावरनं बघायचं आपल्याला? ह्या ग्राफ बघ. मग काय? R आउटपुट इक्वल टू डेल्टा VCE हे घेतलं होतं आपण. नंतर IC म्हणजे डेल्टा IC, आणि कॉन्स्टंट काय ठेवलं होतं? IB. IB इक्वल टू कॉन्स्टंट. त्यानंतर काय? करंट गेन. CURRENT करंट गेन. इट इज द रेशिओ ऑफ आउटपुट करंट टू इनपुट करंट. करंट गेनला आपण बीटा म्हणतो. काय? रेशिओ आउटपुट करंट टू इनपुट करंट IC अपॉन IB. इनपुट काय देतोय आपण? आपलं B आहे ना, बेस. आणि आउटपुट काय? कलेक्टर. आणि जे एमिटर आहे ते काय? ते कॉमन आहे. मग आउटपुट करंट अपॉन इनपुट करंट इज कॉल्ड बीटा इन कॉमन एमिटर कॉन्फिगरेशन. कळलं? हे झालं करंट गेन. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. यानुसारच तुम्ही काय काढू शकता? आपण काय बघितलं आता? कॉमन एमिटर बघितलं. तसंच असतं कॉमन कलेक्टर आणि कॉमन बेस. कॉमन एमिटर बघितलं आपण. कॉमन कलेक्टर आणि कॉमन बेस साठी पण सेम ग्राफ आहे. त्या इनपुट कॅरेक्टरिस्टिक्सचे आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सचे, त्याच्यामध्ये पण आउटपुट रेझिस्टन्स निघतो, इनपुट रेझिस्टन्स निघतो, करंट गेन निघतं अल्फा बीटा गामा नुसार. तर ते काढू शकता. त्यानंतर आपलं फंक्शनल ब्लॉक डायग्राम ऑफ ऑपरेशनल एम्प्लीफायर. आता कोणता क्वेश्चन आहे? ब्लॉक डायग्राम ऑफ ऑपरेशनल एम्प्लीफायर. आता नेमकी एम्प्लीफायर काय असतं? मी तुम्हाला आधीच सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये की एम्प्लीफायरचं आपण काय म्हटलं होतं की जे सिग्नलला वाढवतं. म्हणजे मी कशाचं एक्झाम्पल दिलं तर माईकचं. आपण जे बोलतो ते लो सिग्नल असतं, त्याला माईक काय कन्वर्ट करतं? हाय सिग्नल म्हणजे जास्त नॉईज मध्ये कन्वर्ट करतं ना. माईक काय झालं इथं? एम्प्लीफायर म्हणून काम करतो. तसंच ऑपरेशनल एम्प्लीफायर ओपॅम असतं. ओपॅम मध्ये दोन इनपुट टर्मिनल असते, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग.
इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल असतात, त्यामधून तुम्हाला आउटपुट भेटतं. तर इथं ब्लॉक डायग्राम कशी येते आता, एक इनपुट स्टेज असती, ही झाली इनपुट स्टेज. त्यानंतर इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग असतं. इनपुटला काय झालं, फर्स्ट इनपुट दिलं तुम्ही आणि सेकंड इनपुट दिलं, दोन इनपुट दिले. पहिलं जे इनपुट आहे ते आपलं इन्व्हर्टिंग आहे आणि दुसरं इनपुट आहे ते नॉन इन्व्हर्टिंग आहे. एक इन्व्हर्टिंग असतं आणि दुसरं नॉन इन्व्हर्टिंग असतं. त्यानंतर दोन आउटपुट दिले, वापस दोन आउटपुट, दोन इनपुट दिले सॉरी, आणि त्यामधून दोन आउटपुट घेतले आपण. ही कोणती स्टेज आहे, इंटरमिडिएट स्टेज. इंटरमिडिएट स्टेज आहे. त्यानंतर दोन इनपुट दिले इंटरमिडिएट स्टेजला आणि एक आउटपुट घेतला. त्यानंतर येते आपली लेवल शिफ्टिंग स्टेज. लेवल शिफ्टिंग स्टेज. लेवल शिफ्टिंग स्टेज नंतर येते आपली आउटपुट स्टेज. झालं. याला आपण काय म्हणतो, डिबोडा. याला म्हणतो DIUODA. त्यानंतर असतं एमिटर फॉलोवर. आणि असतं कॉम्प्लिमेंटरी सप्लिमेंटरी पुश पुल ऍम्प्लिफायर. कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री पुश पुल ऍम्प्लिफायर. ऑपरेशनल ऍम्प्लिफायर कन्सिस्ट ऑफ 4 ब्लॉक्स. कोणते कोणते ब्लॉक्स, इनपुट स्टेज, इंटरमिजिएट स्टेज, लेवल शिफ्टिंग स्टेज आणि आउटपुट स्टेज. झाले 4 ब्लॉक्स कन्सिडर करता. त्यानंतर जे आपला पहिला पॉइंट आहे इनपुट स्टेज. इनपुट स्टेज, इनपुट स्टेज मध्ये काय असतं, इट इज ड्युअल इनपुट. ड्युअल इनपुट म्हणजे काय करताय तुम्ही, दोन इनपुट घेताय ना, मग ड्युअल इनपुट बॅलन्स आउटपुट. तर बॅलन्स कधी, दोन इनपुट घेतले आणि दोन आउटपुट दिले आपण, तर ते बॅलन्स झालं, बॅलन्स आउटपुट. आणि डिफरन्शियल ऍम्प्लिफायर. इथं डिफरन्शियल ऍम्प्लिफायर काय म्हटलंय, कारण जे ऍम्प्लिफायर कधी पण काय करतं, जे इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग सिग्नल असतं ना, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग ह्या दोघांमधला पहिले डिफरन्स काढतं आणि नंतर त्या सिग्नलला ऍम्प्लिफाय करतं. असं नाही का इन्व्हर्टिंगला सेपरेट ऍम्प्लिफाय करतं, नॉन इन्व्हर्टिंगला सेपरेट ऍम्प्लिफाय करतं. काय करतं, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंगचा डिफरन्स काढतं आणि त्यानंतर ऍम्प्लिफाय करतं. तसंच मग इनपुट स्टेजला आपण काय म्हणलोय, डिफरन्शियल ड्युअल इनपुट बॅलेन्स आउटपुट आणि डिफरन्शियल ऍम्प्लिफायर. कळलं, ड्युअल इनपुट, बॅलेन्स आउटपुट आणि डिफरन्शियल ऍम्प्लिफायर. दिस स्टेज प्रोव्हाइड्स हाय व्होल्टेज गेन अँड हाय इम्पिडन्स. मग इनपुट स्टेज मध्ये आपल्याला काय भेटतं, हाय व्होल्टेज गेन आणि दुसरं काय भेटतं, हाय इम्पिडन्स. फर्स्ट आणि सेकंड, हाय इम्पिडन्स. कळलं, डिफरन्शियल इनपुट बॅलन्स आउटपुट डिफरन्शियल ऍम्प्लिफायर, ड्युअल इनपुट बॅलन्स आउटपुट डिफरन्शियल ऍम्प्लिफायर. त्यामध्ये पहिलं भेटतं हाय व्होल्टेज गेन आणि हाय इम्पिडन्स. त्यानंतर येते आपली सेकंड स्टेज, ती म्हणजे इंटरमिजिएट स्टेज. ही आपली आपली फर्स्ट. आणि यानंतर इंटरमिडिएट स्टेज. इंटरमिजिएट स्टेज मध्ये काय असतं, इट इज ड्युअल इनपुट. ड्युअल इनपुट. इथं बघा आता आपल्याला काय भेटतं, दोन इनपुट दिले आणि आउटपुट किती भेटतो, एक. मग हे काय झालं, अनबॅलन्स आउटपुट. आणि डिफरन्शियल ऍम्प्लिफायर तर असणारच, ड्युअल इनपुट अनबॅलन्स आउटपुट डिफरन्शियल ऍम्प्लिफायर. आणि ह्या स्टेज मध्ये काय भेटतं आपल्याला, ऍडिशनल गेन भेटतो. ऍडिशनल गेन भेटतो. कळलं. त्यानंतर काय येतं आपलं, लेवल शिफ्टिंग स्टेज. तिसरी कोणती आहे, लेवल शिफ्टिंग स्टेज.
लेव्हल शिफ्टिंग स्टेज मध्ये काय असतं? सिंगल इनपुट सिंगल आउटपुट. कळलं? लेव्हल शिफ्टिंग स्टेज मध्ये काय असतं? सिंगल इनपुट आणि सिंगल आउटपुट. सिंगल आउटपुट. यामध्ये काय असतं? याची थेरी मध्ये कसं लिहिणार तुम्ही लेव्हल शिफ्टिंग स्टेजला? ड्यू टू कॅस्केड कनेक्शन ऑफ टू एम्प्लीफायर स्टेज, output of intermediate stage gets shifted up from ground level. The level shifter stage bring back the upshifted output to the ground level. वापस रिपीट करतो. हे जे सेंटेन्स बोलतोय मी ते तुम्हाला नोट्स मध्ये लिहिलेलं आहे. नोट्स मध्ये जी पीडीएफ प्रोव्हाइड केलेली त्यामध्ये आहे. ड्यू टू कॅस्केड कनेक्शन ऑफ टू एम्प्लीफायर स्टेज, आउटपुट ऑफ इंटरमिजिएट स्टेज गेट शिफ्टेड अप फ्रॉम ग्राउंड लेवल. द लेवल शिफ्टर स्टेज ब्रिंग बॅक द अपशिफ्टेड आउटपुट टू द ग्राउंड लेवल. त्यानंतर कोणती आपली लास्ट स्टेज? आउटपुट स्टेज आहे. आउटपुट स्टेज मध्ये काय होतं? नंतर फिफ्थ स्टेज कोणती आपली? आउटपुट स्टेज. इट इज ऑल्सो अन हाय एम्प्लीफायर स्टेज. आउटपुट स्टेज काय? हाय एम्प्लीफायर स्टेज. बेसिकली हे काय? ऑपरेशनल एम्प्लीफायर म्हणजे काय? तेच माईक वाणीच वर्क करणार. म्हणजे कसं? लो सिग्नलला म्हणजे हाय सिग्नल मध्ये आता कमी आवाज येतो आपला तिथं जास्त आवाजात कन्वर्ट करतं. तसं जे आउटपुट स्टेज आहे ती हाय एम्प्लीफायर स्टेज आहे. म्हणजे इथं जे ऍम्प्लिकेशन फॅक्टर आहे ते काय असतं? हाय असतं. म्हणजे ऍम्प्लिफिकेशन जास्त होतं लास्ट स्टेजला. विथ लार्ज करंट अँड पॉवर गेन. अजून सेकंड पॉइंट काय? लार्ज करंट अँड पॉवर गेन पण होत लास्ट स्टेज. आणि काय यूज करतंय? कॉम्प्लिमेंटरी सिमेट्री पुश पुल एम्प्लीफायर. कळलं? हे यूज करू. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय? आयडियल ओप एम्प. आयडियल ओप एम्प. यामध्ये काय असतं? आयडियल ओप एम्प. याची डायग्राम समजून घेऊ पहिले. आपल्याला माहिती दोन इनपुट असतं ओप एम्पला. कोणतं? याला काय नाव दिलं आपण? V1 आणि याला V2 दिलं. हे कोणतं असतं? वरचं असतं इन्व्हर्टिंग आणि खालचं असतं काय? नॉन इन्व्हर्टिंग. दोन इनपुट असताना पहिलं इन्व्हर्टिंग आणि दुसरं नॉन इन्व्हर्टिंग. यानंतर प्लस मायनस दिलं आपण. त्यानंतर याचं काय नाव आहे? आर्मी. हे जे आउटपुट घेतो आपण V0. इथं रेजिस्टन्स दिला R0 आणि हे ग्राउंडेड केलं. कळलं? आता यामध्ये आपल्याला पॉइंट काय शिकायचे? पॉइंट शिकायचे आपल्याला बँडविड्थ असते. फर्स्ट पॉइंट काय? बँडविड्थ. बँडविड्थ काय राहते? आयडियली बँडविड्थ इज इन्फिनिटी. आयडियल ओप एम्प आहे ना, सगळं आयडियलीच बघणार आहे आपण. तर मग आयडियली याची काय असते? बँडविड्थ जी असती ती इन्फिनिटी असती आयडियल ओप एम्पची. नंतर त्यानंतर पॉइंट काय? इनपुट ऑफसेट व्होल्टेज. इनपुट ऑफसेट व्होल्टेज. इनपुट ऑफसेट व्होल्टेज काय? आउटपुट व्होल्टेज आहे when input is 0 is called offset voltage. Ideally याची पण व्हॅल्यू काय राहते? आयडियली 0 असते. आयडियली याची व्हॅल्यू 0 असते. आउटपुट व्होल्टेज when input voltage is 0 is called offset voltage. काय डेफिनेशन? आउटपुट व्होल्टेज when input voltage
इज 0. कळलं? इनपुट ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय? आउटपुट व्होल्टेज व्हेन इनपुट व्होल्टेज इज 0. त्यालाच म्हणायचं काय? इनपुट ऑफसेट व्होल्टेज. आणि याची आयडियल व्हॅल्यू काय राहते? 0. कळलं? त्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट, इनपुट ऑफसेट करंट. आता आपण काय बघितलं? इनपुट ऑफसेट व्होल्टेज. त्यानंतर बघायचं आपल्याला इनपुट ऑफसेट करंट. इनपुट ऑफसेट करंट काय? डिफरन्स बिटवीन करंट फ्लोईंग थ्रू द इनपुट टर्मिनल. आता आपल्याकडे दोन इनपुट टर्मिनल देतो, बरोबर आपण. कोणते कोणते? एक इन्व्हर्टिंग आणि दुसरं नॉन इन्व्हर्टिंग. दोन टर्मिनल असतं ना, इन्व्हर्टिंग आणि एक नॉन इन्व्हर्टिंग. तर ह्या दोन टर्मिनल मधला काय करायचा असतो? डिफरन्स. डिफरन्स बिटवीन करंट फ्लोईंग थ्रू द इनपुट टर्मिनल. कळलं? यामधनं जे करंट फ्लो होतं, करंट फ्लोचा डिफरन्स घ्यायचा असतो आपल्याला इनपुट टर्मिनल मध्ये. मग काय असतं? इनपुट ऑफसेट करंट. इनपुट ऑफसेट करंट काय असतं? IB1 मायनस IB2. फर्स्ट करंट फ्लो घेतला आपण IB1, दुसरा IB2. त्या दोन्हीतला डिफरन्स, त्यालाच म्हणायचं इनपुट ऑफसेट करंट. कळलं? त्यानंतर इनपुट बायस करंट. इनपुट बायस करंट. आता इनपुट बायस करंट काय असतं? इट इज द ॲव्हरेज. पहिले काय घेतलं आपण? फक्त डिफरन्स घेतला. आता काय घ्यायचं आपल्याला? ॲव्हरेज. ॲव्हरेज डिफरन्सचं ॲव्हरेज घ्यायचं, म्हणजे इट इज द ॲव्हरेज करंट फ्लोईंग टू द इनपुट टर्मिनल ऑफ ऑप एम्प. म्हणजे आपण पहिले काय घेतलं? डिफरन्स. आता काय घ्यायचं? दोन्हीचं IB1 पहिलं करंट घेतलं, नंतर दुसरं काय? IB2. ह्या दोन्हीतलं ॲव्हरेज झालं. त्यालाच म्हणायचं इनपुट बायस करंट. त्यानंतर आहे कॉमन मोड रिजेक्शन रेशिओ. कॉमन मोड रिजेक्शन रेशिओ. यालाच आपण काय म्हणतो? CMRR म्हणतो. इट इज द रेशिओ ऑफ डिफरन्शियल गेन टू कॉमन मोड गेन. कशाचा रेशिओ आहे हा? CMRR. इट इज द रेशिओ ऑफ डिफरन्शियल गेन टू कशाचा? कॉमन मोड गेन. कॉमन मोड गेन याचा रेशिओ आहे. याला आपण म्हणतो AD/ACM. आणि याची व्हॅल्यू काय राहते? आयडियल व्हॅल्यू. आयडियली याची व्हॅल्यू राहते इन्फिनिटी. कळलं? फॉर आयडियल ओप एम्प साठी. आणि CMRR मध्ये काय असतं? कॉमन मोड. कॉमन मोड म्हणजे काय? सेम इनपुट असतं. कळलं? कॉमन मोड म्हणजे काय? सेम इनपुट. त्यानंतर काय बघायचं आपल्याला? आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. आणि या क्वेश्चन मधले 2 पॉइंट राहिले आपले. त्यानंतरचा पॉइंट आहे स्टीव रेट म्हणून. पॉइंट काय? स्टीव रेट. स्टीव रेटला आपण काय डिनोट करतो? सिम्बॉल बघ. इट इज डिफाइंड ॲज मॅक्सिमम रेट ऑफ चेंज ऑफ आउटपुट व्होल्टेज विथ टाइम. स्टीव रेट काय? मॅक्सिमम रेट ऑफ चेंज ऑफ आउटपुट व्होल्टेज विथ कशानुसार? टाइम नुसार. कळलं? मॅक्सिमम रेट ऑफ चेंज ऑफ आउटपुट व्होल्टेज विथ टाइम. आयडियली याची व्हॅल्यू काय असती? याची पण व्हॅल्यू असती इन्फिनिटी आयडियली. आणि याला आपण कसं डिनोट करतो? रो इक्वल टू रेट ऑफ चेंज. कसं लिहितो आपण डिफरन्सिएशन मध्ये? dV0/dt. टाइम नुसार आहे कॉन्स्टंट. याची मॅक्सिमम व्हॅल्यू घ्यायची आपल्याला, तर ते स्टीव रेट होणार आहे. त्यानंतर लास्ट पॉइंट याच्यातला, सप्लाय व्होल्टेज रिजेक्शन रेशिओ. सप्लाय व्होल्टेज
रिजेक्शन रेशिओ, यालाच काय म्हणतो आपण, SVRR. कळलं? इट इज द रेशिओ ऑफ चेंज इन इनपुट ऑफसेट व्होल्टेज. कशाचा रेशिओ आहे हा? चेंज इन इनपुट ऑफसेट व्होल्टेज टू चेंज इन सप्लाय व्होल्टेज. चेंज इन सप्लाय व्होल्टेज. कळलं? म्हणजे SVRR इक्वल टू डेल्टा VIOS अपॉन डेल्टा V. यालाच म्हणजे, आणि याची आयडियली व्हॅल्यू काय? आयडियली याची व्हॅल्यू 0 येते. कळलं? सप्लाय व्होल्टेज रिजेक्शन रेशिओ काय? इट इज द रेशिओ ऑफ चेंज इन इनपुट ऑफसेट व्होल्टेज अपॉन चेंज इन सप्लाय व्होल्टेज. कळलं? यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन, इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. आता इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर आणि नॉन इन्व्हर्टिंग, म्हणजे ऍम्प्लिफायरला आपण काय करतो, जे ऑप एम्प असतं त्याला आपण दोन इनपुट प्रोव्हाइड करतो, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग. आता यामध्ये काय करतो आपण, दोन्हीला पण इनपुट, म्हणजे कसं असतं, एकाला इनपुट दिलं आणि एकाला नाही दिलं तरी चालतं. दुसरा जो इनपुट असतो आपण त्याला ग्राउंडेड करू शकतोय. समजा इन्व्हर्टिंगला इनपुट दिलं तर नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल जो असतो त्याला ग्राउंडेड करू शकतोय, किंवा मग नॉन इन्व्हर्टिंगला इनपुट दिलं तर जो इन्व्हर्टिंग टर्मिनल असू शकतोय त्याला ग्राउंडेड करायचं. म्हणजे दोन्ही मधलं एकाला इनपुट द्यायचं आणि एकाला ग्राउंडेड करू शकतोय. इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर काय असतं आता? इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर, तुम्ही जर हा व्हिडिओ ना साईडला PDF ओपन करून बघितला ना, तुम्हाला अजून सोपं जाईल. तर मी असं रिकमेंड करतो की साईडला शक्यतो PDF ओपन करूनच बसत जा. आता ही इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायरची डायग्राम, V0 RF, याला दिला आपण R1, वरती कोणते IF, IB, I1. हा जो एक टर्मिनलला आपण इनपुट दिलं आणि दुसरा टर्मिनल काय करतोय, ग्राउंडेड करतोय. कळलं? याला मायनस दिलं, याला प्लस दिलं. यानंतर इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर डेफिनेशन काय? इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर इज अ निगेटिव्ह फीडबॅक ऍम्प्लिफायर अँड हॅज इनपुट गिवन टू इन्व्हर्टिंग टर्मिनल. दोन टर्मिनल असतात, इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग. मग इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर मध्ये आपण इनपुट कशाला देतो? इन्व्हर्टिंग टर्मिनलला देतो. यामध्ये इनपुट कशाला दिलं जातं? इन्व्हर्टिंग टर्मिनलला. आणि जो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल असतो, ग्राउंडेड कोण केलं जातं? नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. कळलं? त्याच्यानंतर आपण जर का याच्यावरची किर्चऑफ लॉस लावला तर मग I1, जे I1 येत आहे आपलं करंट, I1 इथून करंट येत आहे, IF वरती चाललंय आणि IB चाललंय. म्हणजे I1 कुठं कुठं जातंय, IB प्लस IF ला चाललंय. त्यानंतर आयडियली, आयडियली जर का बघितलं आपण तर इथं काय राहतं, आयडियल ऑप एम्प साठी IB ची व्हॅल्यू आपण 0 कन्सिडर करतो. IB जर का 0 कन्सिडर केला तर I1 काय होऊन जाईल, IF, कारण IB 0 झाला. त्यानंतर I काय असतो, V/R असतो ना. मग I1 कुठून चाललंय, इथं VA शाळेत. मग I1 काय लिहिलं आपण, Vin मायनस VA. Vin आणि VA मध्ये काय, I1. Vin मायनस VA अपॉन R1, त्यामधला रेजिस्टन्स किती, R1, इक्वल टू IF. IF कुठून आहे, VA आणि V0 च्या मधला IF, म्हणजे VA मायनस V0 अपॉन त्यामधला रेजिस्टन्स काय, RF. कळलं? I1 जे करंट आहे ते Vin आणि VA
म्हणजे व्ही इन मायनस व्ही ए घेतलं आणि R1 रेझिस्टन्स आणि जे आय एफ आहे ते व्ही ए आणि व्ही नॉटच्या मध्ये आणि रेझिस्टन्स काय आर एफ. कळलं. बट व्ही ए आपल्याला एक कन्सेप्ट असते व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट नुसार आपण काय करतो, व्ही ए ची व्हॅल्यू 0 ऍज्युम करतो. व्हर्च्युअल ग्राउंडेड कन्सेप्ट नुसार जर का आपण व्ही ए ची व्हॅल्यू 0 ऍज्युम केली तर त्यानंतर आपण सोल्युशन बघू. त्यानंतर जे सोल्युशन आहे तर मग काय होतं, व्ही इन अपॉन R1 इक्वल टू मायनस व्ही नॉट बाय आर सी. व्ही ए काय केला आपण 0 केला. मग इथून आपल्याला व्ही नॉट ची व्हॅल्यू काढायची. व्ही नॉट काय होऊन जाईल मायनस R1 अपॉन इक्वल टू व्ही एन. व्ही नॉट बाय व्ही इन काढला आपण समजा मायनस R1 अपॉन व्ही नॉट बाय व्ही इन आर सी अपॉन आर. कळलं. ही निघली व्हॅल्यू. आणि त्यानंतर आपला थर्ड पॉईंट काय, द निगेटिव्ह साईन. इथं जी निगेटिव्ह साईन आली ना ही काय इंडिकेट करते की आउटपुट आपला कितीनं शिफ्ट झाला आहे. आउटपुट इज शिफ्टेड बाय 180 डिग्रीनं आउटपुट शिफ्ट झालाय. काय निगेटिव्ह साईन जी आली आपली ती इंडिकेट करते. कळलं. फर्स्ट ग्राफ कसा असेल आपला, हा ग्राफ असेल. त्यानंतर याला जर का आपण 180 डिग्रीनं शिफ्ट केलं तर ग्राफ कसा होणार आहे, डाऊन साइडेड ग्राफ इन डाऊन सुरू होईल. कळलं. ही इनपुट वेव्ह फॉर्म होती. आपण जे इनपुट दिलं ती ही वेव्ह फॉर्म होती. त्यानंतर आउटपुट काय भेटलंय आपल्याला, आउटपुट वेव्ह फॉर्म जी आहे ती 180 डिग्रीनं काय झालंय, फेज शिफ्ट झालंय. कळलं. जी इनपुट वेव्ह फॉर्म दिली ही आउटपुट वेव्ह फॉर्म म्हणजे ॲम्प्लिफिकेशन झालंय असं. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि हा लास्ट क्वेश्चन आहे युनिट नंबर 2 चा. काय, नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. आता आपण इन्व्हर्टिंग बघितलं, आता काय नॉन इन्व्हर्टिंग ऍम्प्लिफायर. यामध्ये कोणतं ग्राउंडेड केलं असं आपण, दोन टर्मिनल असतात इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग. पहिल्या याच्यात आपण काय केलं, इन्व्हर्टिंगला इनपुट दिलतं आणि नॉन इन्व्हर्टिंगला ग्राउंडेड केलं. तर इथं नॉन इन्व्हर्टिंगला इनपुट म्हणून ऍक्ट करन आणि जे इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे ते ग्राउंडेड होऊन जाईल. याची डायग्राम काढूया आपण. R1 आउटपुट घेतलं व्ही नॉट, आर एफ घेतलं, त्यानंतर व्ही इन दिलं आणि हे जे टर्मिनल इन्व्हर्टिंग ते ग्राउंडेड केलं. इथं R1 दिलं, जे करंट येते आय एफ, I1 आणि आय बी आणि इथं असतं आपलं व्ही ए. कळलं. त्यानंतर याची डेफिनेशन काय, इन्व्हर्टिंग इनपुट इज गिव्हन टू. इनपुट कशाला देतोय आपण आता, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि जे आउटपुट म्हणजे ग्राउंडेड कोणता करतोय आपण आता, ग्राउंडेड करतोय आपण इन्व्हर्टिंग टर्मिनल. इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि यामध्ये जर का आपण किर्चॉफ लॉ लावला, अप्लाइंग किर्चॉफ्स लॉ, तर इथं बघा आता आय एफ वरतून खाली येतंय. आय एफ मधून काय भेटतं आपल्याला, I1 आणि आय बी. तर मग आय एफ इक्वल टू I1 प्लस आय बी. I1 आणि आय बी ला प्लस केलं तर आपल्याला काय भेटणार आहे, आय एफ. आणि इथं आपण काय म्हणलो होतो, आयडियली मध्ये आय बी ची व्हॅल्यू 0 घेतो आपण, आयडियल
ओपॅम्प साठी. कळलं? त्यानंतर जर का आपण IB0 केलं तर IF कशाच्या इक्वल होऊन जाणार आहे I1 च्या. IF काय आता? IF कशाचे V नॉट आणि VA च्या मधलं. मग V नॉट मायनस VA अपॉन RF हा रेझिस्टन्स. RF इक्वल टू I1 काय? VA मायनस 0 अपॉन R1 घेतला. अकॉर्डिंग टू व्हर्च्युअल ग्राउंडेड कन्सेप्ट, तीच मागची व्हर्च्युअल ग्राउंडेड कन्सेप्ट नुसार काय होतंय, VA ला काय करतोय आपण, VA इक्वल टू V इन होतंय आपलं. मग त्यानंतर काय होईल, VA इक्वल टू V इन होतंय. तर मग V नॉट मायनस V इन अपॉन RF इक्वल टू V इन बाय R. मग V नॉट अपॉन RF इक्वल टू V इन अपॉन RF प्लस V इन अपॉन R. V नॉट अपॉन V इन इक्वल टू प्लस R इन 1. V नॉट कशाची इक्वल होतंय, 1 प्लस RF अपॉन R1 इंटू V इन. कळलं? त्यानंतर लास्ट पॉइंट काय घेतला होता आपण, इनपुट कशाला देतोय, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला, आणि आउटपुट इज इन फेज विथ रिस्पेक्ट टू इनपुट. मागच्या वेळेस काय झालं तर 180 डिग्रीनं फेज शिफ्ट झालं, तर ह्यावेळेस फेज शिफ्ट होतंय का, नाही होते. मग फेज शिफ्ट नाही दाखवायचंय तुम्हाला, कसं दाखवशाल, टाइम आणि हे V आणि जे आउटपुट होतंय आपलं V आउट आणि टाइम नुसार ते पण काय होतंय त्याच फेज मध्ये सेम आलं ना, तर फेज सेम आहे. मग हा कोणता झाला आपला, इनपुट वेव्ह फॉर्म, आणि B काय झाला, आउटपुट फेज. यामध्ये काय होतं आपलं, बेसिकली नो फेज शिफ्ट होती ना, फेज शिफ्ट झाली का, यामध्ये नाही झाली. मागच्या 180 डिग्रीनं फेज शिफ्ट झाली, यामध्ये फेज शिफ्ट नाही झाली. तरी तर तुमचा युनिट 2 सगळा संपला आहे. तर जितके क्वेश्चन मी घेतले युनिट 2 मध्ये तेवढेच इम्पॉर्टंट आहे, शक्यतो त्या बाहेरच काही येणार नाही. तर एवढे तुम्ही परफेक्ट करून जा, आणि जी PDF दिली आहे त्या PDF मध्ये जितकं आन्सर लिहिलंय तो क्वेश्चन आणि आन्सर सगळं लिहिलंय, त्या क्वेश्चन वाईजच आन्सर मी जितकं लिहिलंय तितकं जरी लिहिलं तुम्ही, तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क पडतील तिथं. तर तुम्ही ती PDF फॉलो करा आणि हा व्हिडिओ बघा. नक्की आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.